नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। पोलीस हे 24 तास तत्पर असतात। त्यांना स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, म्हणून रबाले पोलीस स्टेशन व ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, असे रबाला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी प्रबोधन दिशाशी बोलताना सांगितले। रबाले पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस अधिकारी, कर्मचारी, सागरी सुरक्षा दल कर्मचारी, निंबी महानगरपालिकेचे सफाई कामगार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। आरोग्य शिबिरामध्ये ECG, डोळे तपासणी, डायबिटीज, ब्लड प्रेशर यांची तपासणी करण्यात आली। एकूण 80 व्यक्तींनी तपासणी केली असून ज्यांच्यामध्ये काही दोष आढळून आले आहेत त्यांच्यावरती इंद्रावती रुग्णालयाच्या वतीने मोफत उपचार केले जातील, असे डॉक्टर सचिन पाटील यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले। हॉस्पिटल रिसर्च सेंटर ऐरोलीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आज आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे। या आरोग्य तपासणी शिबिरमध्ये जे आपले पोलीस बंधू असतील, पोलीस कर्मचारी, महिला आणि पुरुष वर्ग, त्या ठिकाणी साफसफाई कर्मचारी जे आहेत नगर महानगरपालिकेचे, यांनी या शिबिराचा लाभ घेतला। 70 ते 80 हजारापर्यंत चेकअप आपण केलेला आहे। या चेकअपमध्ये आपण त्यांचं ब्लड शुगर चेक करत आहे, BP चेक करत आहे आणि ECG, सध्याचा वाढता ताणतणाव बघता पेशंटमध्ये, वाढता ताणतणाव बघता आपण पेशंटचं जो BP जास्त असेल त्यांना आपण ECG मोफत या ठिकाणी ठेवलेला आहे आणि डॉक्टरांचा सल्ला पण मोफत आहे। तर जर ECGमध्ये काही चेंजेस असेल तर त्यांना पुढील उपचारासाठी आपण इंद्रावती हॉस्पिटलतर्फे त्यांना पुढील उपचार आपण हॉस्पिटलमध्ये आपण करून देणार आहोत। त्यासाठीची तरतूद यामध्ये जर काही उपचार असे असतील, पोलिसांचे मेडिक्लेम असतील, आपल्याकडे सर्व प्रकारचे मेडिक्लेम अवेलेबल आहेत आणि जे पेशंट बोर्डिंग नसेल, सफाई कर्मचारी वगैरे यांच्यासाठी आपल्याकडे महात्मा फुले योजना स्कीम पण आहे, प्रधानमंत्री योजना पण स्कीम आहे, यामध्ये पण आपण उपचार करू शकतो। अशा प्रकारे आपल्या हॉस्पिटलला सर्वच प्रकारचे उपचार आपण या इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून या पोलिसांच्या तपासणीमध्ये जे डे टू डे लाईफमध्ये जे पोलिसांच्या जी कार्यशैली आहे, ज्या पद्धतीने काम करतात आपल्या सर्वांसाठी, त्याच्यामुळे ताणतणावामुळे त्यांचा होत चाललेला प्रभाव जो त्यांच्या शरीरावर त्यांचं दुर्लक्ष होत असतं, त्या दुर्लक्ष होत आहे। पण आपण त्यांचं जसं ते आपल्याला प्रोटेक्ट करतात तसं एक सामाजिक आपण जाणून म्हणून त्यांना आज चेक करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत आणि बरेचसे पोलिसांना जे आहे ते BPचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, त्यांना आपण चेक करून पुढील उपचार देणार। आम्ही दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी इंद्रावती हॉस्पिटलच्या सहकार्याने इथे एक मेडिकल कॅम्प अरेंज केला होता पोलिसांसाठी। सर्व पोलीस अधिकारी, त्यानंतर आमचा जो सगळे अंमलदार आहेत ते आणि आमचा जो ग्रामरक्षक दल आहे, सागर रक्षक दल, ग्रामरक्षक दल, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे, जेणेकरून अर्ली स्टेजला जर काय डायग्नोसिस झालं तर त्याचं चांगली ट्रीटमेंट घेता येईल, हा उद्देश होता। पोलीस प्रत्येक वेळी बिझी असतो, 24 आवर्स तो आपल्या शरीराकडे किंवा आपल्या आरोग्याकडे लक्ष न देता
जास्त करून ड्युटीवर लक्ष देत असतो, लॉ अँड ऑर्डर सांभाळत असतो आणि त्याच्यासाठी आरोग्य तपासणी आवश्यक होते. इंद्रावती हॉस्पिटलचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं. त्यांचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर चव्हाण साहेब, त्यांचं नेहमी सहकार्य असतं. पोलिसांचं पण त्यांना सहकार्य असतं आणि त्या सहकार्याचा भाग म्हणूनच त्याने आम्ही एक आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. तर त्याच्यामध्ये ECG होतं, त्यानंतर डोळे तपासले, BP चेक केलेलं आहे, शुगर चेक केलेलं आहे आणि काउन्सिलिंग केलेलं आहे की कसं डाएट घ्यायचं, आरोग्याची कशी आपण हे करायचं आहे, काळजी घ्यायची आहे, जेणेकरून कुठलाही आजार होणार नाही आणि आजार झाला तर त्याचा अर्ली डायग्नोसिस होऊन चांगली ट्रीटमेंट घेता येईल आणि तंदुरुस्त राहता येईल, हा त्याच्या मागचा उद्देश होता. साधारण 60 ते 70 आमचे सागर रक्षक दल आहेत, त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं. त्यांच्या मिटिंग घेत असतो. नवी मुंबई, मुंबई आणि महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. तर जे सागरी किनारी जे कोळी बांधव राहतात ते त्यांचे जे आमचे सागर रक्षक दल आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असतात. सागरी किनारा सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी त्यांची सर्वप्रथम त्यांचे सुद्धा आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे. ॲज वेल एज आमच्या पोलीस बांधव जे पोलीस कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलं होतं.